as we celebrate the Constitution Day on the special occasion of 26 November, what makes this day so sacred and an important day in the life of every citizen of India, be it within the domestic territories of India or overseas? Why every Indian should be proud of this day? का बरं हा दिवस इतका इम्पॉर्टंट आहे? ज्या वेळेस आपल्या काही इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या क्रिटिक्सने असं म्हटलं होतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नथिंग बट अ बॅग ऑफ बॉरोइंग्स. इज इट सो? No, not at all. When Indian constitution was being made, around close to around 60 countries constitutions were being referred, and the constitution that was being framed at that time in the year 1949, when we had procured or when we had adopted the constitution, at that moment the constitution was being made fit for the Indian times. When the constitution was being adopted, it was being duly considered smartly by the constituent assembly members that it suits the time with the contemporary time. Alongside that, it is a mixture of rigidity and flexibility. When the critics say that Indian constitution is just a bag of borrowings, totally loses out on its credibility when we see post 76 years 76 years नंतर पण ज्यावेळेस आपण बघतो की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज स्टिल स्टँडिंग स्ट्रॉंग, वेअर इन वी सी द कंट्रीज अराउंड इन द नेबरिंग स्टेट्स ऑफ इंडिया have failed their constitutions, have changed their constitution multiple times. If you go through the constitution of Pakistan, Nepal, Sri Lanka, African countries, you will see that they have changed their constitutions time and again. But after this 76 years also still stand strong. In a nutshell, की किती मेहनत कॉन्स्टिट्यूशन मेकर्सला करावी लागली होती ज्यावेळेस हे संविधान अंमलात आणण्यात येत होते. तर इफ यू गो थ्रू close to around 2 years, 11 months and 18 days it took for the constitution framers to make the constitution. Around 165 plus debates were done and 2000 plus amendments. So this was not just a bag of borrowings that was been done into the constitution. तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत की कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसं काय आपण बघतो की कॉन्स्टिट्यूशन हे आणण्यात आलं, का बरं आपल्याला हे शालेय शिक्षणात, वाय इज इट इम्पॉर्टंट फॉर एव्हरी सिटीजन, बी इट द स्टुडंट or an elder citizen, to have a glimpse of what this sacred document means to us, what does it gives to us. So in this session we have with us Dr. Advocate Sudhakar Rao Awad sir to give us a glimpse on why this sacred document means more than what we see to each and every citizen of the country. 26 नोव्हेंबर हा भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशभर सर्व स्तरावर त्याचं उत्साहात स्वागत होतं. या निमित्तानं हा साजरा करण्याचं कारण म्हणजे या निमित्तानं सर्व सामान्य नागरिकांना तसंच शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती व्हावं, त्याचं ज्ञान व्हावं की हे जे भारतीय संविधान रूपी जो अमृतकुंभ आपल्याला मिळालेला आहे, अशा प्रकारचा एक धर्मनिरपेक्ष ग्रंथ आपल्या हाती ज्या संविधान समितीने दिला, त्या संविधान समितीच्या मनात या ग्रंथाची निर्मिती करताना काय भावना असाव्यात, काय चर्चा झाली असावी. संविधान समितीमध्ये जी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस ही जी चर्चा चालू होती, त्या चर्चेचं फलित नेमकं कसं प्राप्त झालं, हा इतिहास सगळ्यांना माहिती झाला पाहिजे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय रोहिंग्टन नरिमन साहेब एकदा म्हणाले होते त्यांच्या भाषणामध्ये, हा इतिहास इतका महत्त्वाचा आहे की तो सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला पाहिजे. नुसता इतिहास शिकून चालणार नाही, तर त्या इतिहासासोबत भारतीय संविधानाचा इतिहास पण शिकवला पाहिजे. असा हा जो आपल्याला संविधान रूपी ग्रंथ मिळालेला आहे, त्या ग्रंथाची निर्मिती होताना कशा प्रकारे चर्चा झाली, कशा प्रकारचा ग्रंथ त्यांना अपेक्षित होता, या इतक्या विद्वान लोकांनी की जिथे 299 लोक इतके दिवस चर्चा करत होते आणि त्या 299 ह्या ज्येष्ठ मंडळींच्यामध्ये 75 तर वकील आणि बॅरिस्टर्स होते. आणि मग जर का 75 वकील बॅरिस्टर्स आणि बाकीचे एवढे ज्ञानी भारतभरची मंडळी एकत्र आले असतील आणि ते जे विचार मंथन झालं असेल,
ते विचारमंथन कसं झालं असावं हेही आपण सर्वांना समजलं पाहिजे. आणि हा एक प्रकारचा वेगळा संदेश समाजामध्ये गेला पाहिजे की हे काही असं संविधान असं तसंच टाईप करून दिलं आणि कोणतरी लिहिलं आणि तुम्हाला दिलं असं नाही आहे. त्या भारतीय जनतेच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा त्यामध्ये दडलेल्या आहेत. भारताचं तेव्हा असलेलं स्वरूप आणि भारताच्या पुढच्या अनेक वर्षाच्या, अनेक शतकांच्या, हजारो वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन हे संविधान लिहिलेलं आहे. हे संविधान लिहिताना वेळोवेळी अनेक ज्येष्ठांची भाषणं झाली. ती भाषणं तसंच त्या संविधान समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तसंच त्या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर, तसंच ह्या संविधान किंवा घटना समितीचे जे प्रमुख सल्लागार होते सर बेनेगल नरसिंह राव, ह्या सर्व व्यक्तींनी आणि इतर अनेक त्यांच्यासोबतच्या सहकार्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामातून या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून आजच्या या खऱ्या पवित्र दिवशी, आजचा दिवस म्हणजे सगळ्या धर्मियांचा पवित्र दिवस, हा ग्रंथ म्हणजे सर्व धर्मियांचा पवित्र ग्रंथ. आणि अशा प्रकारच्या पवित्र ग्रंथाची निर्मिती कशी झाली हे सर्वांना समजावं आणि म्हणूनच याच कारणास्तव हा संविधान दिवस साजरा करण्यात येतो. एवढंच नाही, आपण घडोघडी अलीकडे सगळीकडे म्हणत असतो मला हे हक्क प्राप्त झाले मी सर्वोच्च न्यायालयात जाईल, मला ते हक्क प्राप्त झाले मी उच्च न्यायालयात जाईन. कुठून आलं हे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कुठून आले हे सगळे हक्क? आज जे आपण अवतीभोवती पाहत आहोत किंवा आता इथे मी बोलतो आहे आणि आपण त्याचं रेकॉर्डिंग करत आहात, हे सुद्धा कशातून निर्मिती झाली तर ही निर्मिती सुद्धा या संविधानातून झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारचा भारत, अशा प्रकारचे लोक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या संविधानातूनच मिळालेल्या आहेत. आणि म्हणून संविधानाची जागरूकता असणं खूप आवश्यक आहे. ही संविधानाची जागरूकता ही वाढत्या वयासोबतच, लहानपणापासूनच, बालपणापासूनच त्या तरुण वर्गाच्या मनावरती ठासून भरली पाहिजे, बिंबवली गेली पाहिजे. म्हणजे त्याला देशप्रेम निर्माण होईल, त्याला राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल. म्हणजे संविधान हे काही एक पुस्तक नाही, जशी आपली कायद्याची पुस्तकं असतात आपल्या ग्रंथालयात, तसं हे पुस्तक नाही. हा वेगळा एक पवित्र ग्रंथ आणि पवित्र दस्तऐवज आहे की जो पिढ्यानपिढ्यांचा दस्तऐवज आहे. अशा पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या दस्तऐवजांची माहिती आपल्या सर्वांना व्हावी, हा खरा आजच्या या संविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. एवढाच उद्देश नाही, आणखी एक त्याच्यामागे उद्देश आहे, तो असा की या संविधानाच्या निर्मितीसाठी, या स्वातंत्र्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांची या दिवसाच्या निमित्तानं आठवण झाली पाहिजे आणि आपण त्यांचे ऋण अशा आठवणीतून व्यक्त केलं पाहिजे. म्हणजे एकीकडे या ग्रंथ आणि त्याच्यातील विविध तरतुदी आपल्याला ज्ञात होतील, आपले हक्क आणि जबाबदाऱ्या आपल्याला समजतील. सर्वसामान्य माणसाला, वकिलांना, न्यायाधीशांना माहितीच असतं, पण तरीही आपली त्याची उजळणी झाली पाहिजे, ही त्याची मागची भावना. एवढंच नव्हे तर त्यासोबतच ग्रंथ निर्मिती करणारे जे हात होते, ग्रंथ निर्मिती करणारे ज्या ज्येष्ठ व्यक्ती होत्या, वकील होते, बॅरिस्टर्स होते, आपणही त्यांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे, असा याच्यामागचा एक आशय आहे किंवा असा त्याच्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून आपण आजचा दिवस हा काय करतो आहोत तर संविधान दिवस म्हणून भारतभर आणि भारताबाहेरही साजरा करत आहोत. खरं पाहता भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. त्याच्या आधी कॅबिनेट मिशन प्लॅनप्रमाणे 1946मध्ये, जुलै 1946मध्ये स्वातंत्र्य मिळायच्या आदल्या वर्षी भारतामध्ये संविधान निर्मिती करण्यासाठी संविधान सभा म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तयार करायचं ठरलं. जुलैमध्ये त्याच्या निवडणुका झाल्या. त्या अप्रत्यक्ष निवडणुका होत्या. त्या सगळ्यांना त्यात भाग किंवा सहभाग घेता आला नव्हता. ज्याच्याकडे मिळकत असेल, प्रॉपर्टी असेल किंवा तो ज्याच्याकडचे ॲसेट्स असतील, जो कॉर्पोरेशनचा टॅक्स भरत असेल, अशा विविध कारणास्तव त्याला ते हक्क प्राप्त झालेले होते. आणि अशा लोकांनी भारतभर अशा प्रकारच्या संविधान सभेच्या लोकांची निवड केलेली होती. साधारणपणे 398 सदस्य निवडून दिलेले होते पूर्ण भारतातून. तेव्हा सलग भारत होता, असा भारताचे 2 भाग झालेले नव्हते. आणि भारतामध्ये, भारतवर्षामध्ये आपण म्हणूया, असे 398 लोक निवडून गेलेले होते. आणि मग त्याप्रमाणे त्यांची पुढे त्या कॅबिनेट मिशन प्लॅनप्रमाणे निवडणूक झाली. आणि अशी निवडणूक जुलैमध्ये झाली. ऑगस्टमध्ये त्याची निवडणूक फायनल झाल्यानंतर, त्याचे निकालपत्र आल्यानंतर, त्यानंतर असं ठरलं की त्याची पहिली सभा बोलवायची. आणि त्याची पहिली सभा 9 डिसेंबर 1946ला दिल्लीमध्ये भरली गेली. आणि मग
तिथे जेव्हा हे सगळे लोक एकत्र यायचं ठरलं तेव्हा 398 आलेच नाहीत. जे बॅरिस्टर जिनाच्या विचाराचे, मुस्लिम लीगच्या विचाराचे होते ते त्यात आलेच नाहीतच आणि त्यांनी त्यावरती बहिष्कार घातला. त्यांनी सांगितलं की आम्हाला वेगळी संविधान समिती हवी आहे. आणि मग आपल्या संविधान समितीमध्ये जो भाग पुढे भारत नावाने किंवा इंडिया नावाने आपण आता ओळखतो, त्यामध्ये जे लोक आले, जे सदस्य आले, जे निवडून आलेले प्रतिनिधी आले, ते होते 299. अशा रीतीनं 299 लोकांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस खपून त्याच्यात श्रम घेऊन त्या ग्रंथाची निर्मिती केली. मग ह्या ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर आपल्याकडे अशी गोष्ट असते, झाला एकदा ग्रंथ निर्माण झाला, मग त्याचं काय कोणाला फार कौतुक राहत नाही, कोणाला त्याच्याविषयीची फारशी आस्था राहत नाही. मात्र या संविधानाची माहिती फक्त वकिलांना किंवा न्यायाधीशांना असायची. सर्वसामान्य नागरिकांना त्याची फारशी माहिती नव्हती, आजही फारशी खेड्यापाड्यातून नाही. आणि म्हणून एक खोब्रागडे नावाचे एक IAS अधिकारी होते. मग खोब्रागडे साहेबांनी प्रथम संविधान साक्षरता म्हणजे घटनेच्या तरतुदीविषयीचा अवेअरनेस किंवा जाणीव ही निर्माण करण्यासाठी, मला असं वाटतं तेव्हा ते नागपूरला अधिकारी होते, आणि त्यांनी तिथून मग ह्या प्रकारची साक्षरता किंवा जाणीव करायला सुरुवात केली. हे जरी झालं तरी ते तेवढ्यापुरतंच होतं, ते व्यक्तिकेंद्रित होतं किंवा ते जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट राबवायला सुरुवात केली होती. त्याला सरकार मान्यता मिळायची बाकी होती. या दिवसाला राष्ट्रभर हा संविधान दिवस म्हणून साजरा करावा ही गोष्ट मुंबईमध्ये घडली. इंदू मिलच्या ठिकाणी, मुंबईतल्या इंदू मिलच्या प्रांगणात जेव्हा असं ठरलं की तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारायचा होता, आणि त्या पुतळा उभारण्यासाठी, त्याची पायाभरणी करण्यासाठी आपले सन्माननीय पंतप्रधान मोदीजी तिथे आलेले होते. आणि नरेंद्र मोदीजींनी त्या दिवशी पायाभरणीच्या कार्यक्रमामध्ये जाहीर करून टाकलं, यानंतर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतामध्ये पाळण्यात येईल. अशा रीतीनं 2015 सालापासून आता आपण संविधान दिवस पाळायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे थोडक्यात ह्या संविधान दिवस पाळण्यामुळे काय झालं तर भारतभर या दिवशी जसं आपण एखादा सण साजरा करतो, राष्ट्रीय सण साजरा करतो, तसा हा एक प्रकारचा राष्ट्रीय उत्सव आहे, किंवा मी तर म्हणेल आंतरराष्ट्रीय उत्सव आहे, जे आपले भारतीय बंधू भगिनी जे अनेक देशांच्यामध्ये विखुरलेले असतील, नोकरीनिमित्तानं असतील, प्रवासात असतील, कोणत्याही कारणास्तव असतील, आज त्यांना नक्की आठवण होणार, अरे आज आपल्या देशाला हा पवित्र ग्रंथ मिळालेला आहे, आज आपल्याला आपली अस्मिता मिळालेली आहे. काय आहे भारतीय राज्यघटना? भारतीय राज्यघटना किंवा संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती आपली अस्मिता आहे, ती आपण बनवलेली आहे. आपली अस्मिता कशामुळे? आणि जर का हे पाहायचं असेल तर आपण बघितलं पाहिजे की भारताच्या या संविधानाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा ते जे संविधान लिहिलं गेलं ते आपल्याला माहिती आहे. लिहिलं गेल्यानंतर त्याचं हस्तलिखित लिहिण्यात आलं, आणि त्याचं जेव्हा हस्तलिखित लिहिण्यात आलं तेव्हा त्या हस्तलिखिताच्यासाठी वेगवेगळ्या लोकांची आपण नेमणूक केलेली होती. आणि मग त्याच्यासाठी प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाच्या ग्रस्तानं कॅलिग्राफीमध्ये इंग्लिशमध्ये त्याचं पहिलं व्हर्शन किंवा पहिली त्याची प्रत तयार केली. मग हे जे हस्तलिखित तयार झालेलं होतं त्यानंतर असं ठरलं की एवढंच करून चालणार नाही, हा पिढ्यानपिढ्या शतकानुशतके हजारो वर्ष चिरकाल टिकणारा ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून ठरलं की त्याला वरच्याला वेलबुट्टी काढावी, त्याला आपण व्यवस्थितपणे सजवावं आणि आत आपल्या देशाचा 4000 वर्षाचा इतिहास दाखवावा. आणि म्हणून भारतवर्षाचा 4000 वर्षाचा आपला प्राचीन इतिहास दाखवणारी विविध 22 चित्र या आपल्या ग्रंथामध्ये दाखवली गेलेली आहेत. हा ग्रंथ आपल्याला दाखवतो. या ग्रंथामध्ये अशा प्रकारची 22 चित्र आहेत की जी चित्र भारतातील वैविध्य दाखवतात. आणि भारतातील हे वैविध्य दाखवत असताना आपल्याला जाणीव व्हावी की सगळे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हे सगळे लोक एकत्र बांधले जायला एकच कारण होतं, ते म्हणजे भारताचं संविधान. ही जी एकात्मता निर्माण झाली, हे जे बंधुत्व निर्माण झालं, हे बंधुत्व आणि एकत्मता निर्माण करण्याचं काम आपल्या ह्या पवित्र ग्रंथानं केलेलं आहे. अशा प्रकारचा जेव्हा ग्रंथ निर्माण झाला तेव्हा तो लिहून ठेवण्यात आला, तेव्हा त्याचं हिंदीत पण भाषांतर करायचं ठरलं. आणि कृष्णा वैद्य नावाच्या ज्येष्ठ व्यक्तीनं त्याचं हिंदीतलं भाषांतर पण करून ठेवलं आणि त्याचं हस्तलिखितही करून ठेवलं. अशा प्रकारे भारताचा हा ग्रंथ किंवा निधर्मी ग्रंथ, हा सेक्युलर होली बुक हे अस्तित्वात आलं. आणि म्हणून आजच्या दिवसाला सगळ्या भारतीय नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्व आहे. या घटनेची
किंवा संविधानाची निर्मिती होताना आपण जर का आजच्या दिवशी फक्त एकच जर का वाचलं, कारण आज आपण भारतभर काय करणार आहोत किंवा भारताबाहेरही काय करणार आहोत, तर याचं प्रतीक म्हणून, भारतीय संविधानाचं प्रतीक म्हणून, भारतीय संविधानातील तरतुदीचं प्रतीक म्हणून आपण फक्त पहिल्या पानाचं पूजन करतो आणि पहिल्या पानाचं वाचन करतो. मग आपण ते वाचन करत असताना त्यातले शब्द बघा इतके मोजून मापून आणि अगदी तासून ते तयार केलेले आहेत. अगदी बघा ती भारताच्या संविधानाची जी सुरुवात आहे ना, ती कशानं होते तर प्रिएम्बलनं होते. त्या प्रिएम्बलला मराठीमध्ये उद्देशिका किंवा सरनामा असं म्हणतात. भारताच्या संविधानाचा हा जो सरनामा आहे किंवा उद्देशिका आहे मित्रांनो, एकाच पानामध्ये आपल्याला पुढच्या सगळ्या पानांचं आकलन होतं. पुढची पानं आपण वाचायची गरज नाही, ती उचकटायची गरज नाही. भारतीय राज्यघटनेचं संविधानाचं पहिलं पानच आपल्याला पुरेसं आहे आणि ते पहिलं पान म्हणजे उद्देशिका किंवा सरनामा आपल्याला असं सांगतं, आम्ही भारतीय लोक. म्हणजे थोडक्यात हा जो ग्रंथ निर्माण केलेला आहे हा आम्हाला कोणी ऐऱ्यागैऱ्यानं दिलेला नाही, हा आम्हाला परकीय शक्तीनं दिलेला नाही, हा आम्हीच तयार केलेला आहे, आम्ही भारतीय लोक. आणि म्हणून ही जी भारताची राज्यघटना आहे ही भारतीय लोकांनीच तयार केलेली आहे. आणि म्हणून त्याच्या जोडून पहिल्या शब्दाला जोडून शेवटचं वाक्य वाचलं पाहिजे, वाक्य नव्हेच शेवटचा भाग वाचला पाहिजे. आणि ते असं म्हणतं की याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. बघा किती विद्वान मंडळी होती, किती सुंदर लिहिलं आहे. त्याचं एक ज्याला ब्युटी किंवा त्याचं सौंदर्य कशात आहे, ह्या उद्देशिकेचं सौंदर्य याच्यात आहे की त्याच्यात कुठेही फुलस्टॉप नाही. हे संपूर्ण एकच वाक्य आहे, सगळ्यात शेवटी फुलस्टॉप आहे, मध्ये कुठंही फुलस्टॉप नाही. पुढे कॉमा असेल, स्वल्पविराम असेल, अर्धविराम असेल, हे वापरलंय पण कुठेही फुलस्टॉप नाही. एवढं एक पान, फक्त एक वाक्य. आणि अशा प्रकारचं हे जी पहिली उद्देशिका आहे त्याचं आपण आज वाचन करत आहोत, त्याचं आज आपण पूजन करत आहोत. भारतभर आज दिवसभरात याचं वाचन आणि पूजन होणार आहे. अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश यांच्यापासून थेट तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत घटनेचं पूजन या पहिल्या पानाच्या पूजन आणि वाचनावरून होणार आहे. आणि आजच्या या दिवशी पहिलं पान सांगतं आम्ही भारताचे लोक. आम्ही आणि काय केलं, आम्ही हा ग्रंथ निर्माण केला. त्यासाठी आम्ही हे विद्वान नेमले. आमच्या अपेक्षा आम्ही त्या विद्वानांना सांगितल्या आणि त्यांच्या माध्यमातून या ग्रंथाची निर्मिती झाली आणि हे संविधान निर्मिती झाली. आणि मग काय झालं संविधान निर्मिती झाल्यानंतर, आम्हीच ते तयार केलं आणि काय केलं तर आम्हीच ते अंतिम केलं, प्रमाणित केलं, अडॉप्टेड अँड एनेक्टेड अँड गिव्हन टू आवर सेल्स. आम्ही तयार केलं आणि आम्हाला देऊन टाकलं. आमच्याच एका हातानं आम्ही दुसऱ्या हाताला दिलं, म्हणजे आम्ही तयार केलं आणि आम्हालाच ते देऊन टाकलं. अशा पद्धतीची रचना जगात कुठेही सापडत नाही. ती फक्त आणि फक्त भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे किंवा संविधानात आहे. अत्यंत जगभर असलेल्या लोकशाहींच्यामध्ये भारताची राज्यघटना एक वेगळं कडबोळ आहे, मिक्सचर आहे. असं म्हटलं जातं नेहमी की भारताची राज्यघटना ही उसनवारी केलेली राज्यघटना आहे, संविधान आहे. ते म्हणण्याचं कारण म्हणजे जेव्हा भारताची संविधान निर्मिती करण्याची वेळ चालू होती तेव्हा आपल्या त्या 299 ज्येष्ठ लोकांनी सुमारे 60 देशाच्या राज्यघटना किंवा संविधानं वाचली आणि त्यातल्या चांगल्या चांगल्या तरतुदी आपल्याकडे घेतल्या. आणि म्हणून हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आम्ही जिथं जिथं चांगलं दिसलं ते सगळं चांगलं घेतलं आणि आम्ही ते अंतर्भूत केलं. कारण एकच उद्देश होता. काय उद्देश होता? वेलफेअर ऑफ द पीपल. हे जे आम्ही संविधान निर्मिती केलेली आहे या संविधानाची निर्मितीचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे सर्व नागरिकांचं भलं आणि सर्व नागरिकांचा उत्कर्ष. यासाठी आम्हाला 3-4 गोष्टी हव्या होत्या. काय पाहिजे होतं आम्हाला एक देश निर्मिती करायची होती. कसा देश? सार्वभौम, समाजवादी, निरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य अशा प्रकारचा पाहिजे होता. म्हणजे थोडक्यात गणराज्य आणि सॉव्हरीन हे 2 शब्द जर का एकत्र घातले म्हणजे आम्हाला सार्वभौम पाहिजे होता. सार्वभौम म्हणजे निरंकुश. हा जो शब्द होता हा प्रामुख्यानं काही आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देशांना स्वातंत्र्य मिळालं तरी ते इंग्रजांचे मांडलिकच राहिले. भारताने मात्र असं मांडलिकत्व नाकारलं आणि सांगितलं की आम्ही आमचेच असू, आमच्या राज्यकारभारामध्ये किंवा आमच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इतर कोणत्याही देशाचा सहभाग नको किंवा आमच्यावरती त्याचं नियंत्रण नको. आणि म्हणून सार्वभौम शब्द आला. दुसरा शब्द समाजवादी, सोशलिस्ट. म्हणजे काय? हे काही कम्युनिस्ट अर्थाचा शब्द नव्हे. सोशलिस्ट म्हणजे इथे सगळ्यांच्या हितासाठी विशेषत्वानं
नाही रे किंवा ज्यांच्याकडे नाही किंवा वंचित आहेत यांच्या हितासाठी आणि सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून अशा प्रकारच्या राष्ट्राची निर्मिती केली. धर्मनिरपेक्ष, सेक्युलर. आपल्या देशाला कोणताही धर्म नाही मित्रांनो. जर का आपण जगात पाहिलं तर मुस्लिम धर्म हा सुमारे 47 देशामध्ये आहे. अनेक देशात ख्रिश्चन धर्म आहे. अनेक देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत. ते असे नाहीत का? आपली त्याला हरकत नाही. पण भारतामध्ये मात्र आपल्या देशाला कोणताही धर्म नाही आणि म्हणून भारताला कोणताही धर्म नाही अशा प्रकारचं सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष राज्याची आपल्याला निर्मिती करायची. लोकशाही, डेमोक्रॅटिक आणि गणराज्य अशा प्रकारचं गणतंत्र लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य आपल्याला निर्माण करायचं होतं. आणि ते निर्माण करण्याचा जो ध्यास आपल्या त्या 299 लोकांना लागलेला होता त्याचा परिपाक म्हणजे निर्माण झालेलं हे संविधान. अशा प्रकारचं हे संविधान निर्माण केल्यानंतर काय मिळवायचं होतं आपल्याला? सगळी जर का पुस्तकं वाचली आणि सुरुवातीला असलेले 395 आर्टिकल आणि त्याच्यामध्ये असलेले जर का शेड्यूल वाचले, जोडपत्र वाचली तर आम्हाला काय हवं होतं? आम्हाला न्याय पाहिजे होतं, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि आम्हाला समानता पाहिजे होती. हे 3 गोष्टी ज्याला गोल्डन ट्रँगल असं म्हणतात घटनेत किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अनेक निकालपत्रामध्ये या 3 गोष्टीला गोल्डन ट्रँगल असं म्हटलंय, गोल्डन थ्रेड असं म्हटलंय. आणि हा गोल्डन ट्रँगल किंवा गोल्डन थ्रेड असं म्हणतो न्याय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे आणि समानता पाहिजे. कशाचा न्याय? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक. आम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय पाहिजे. आणि कशा प्रकारचं स्वातंत्र्य? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य. आणि कशा प्रकारची समानता? दर्जा आणि संधीची समानता. अशा प्रकारे या गोष्टी आम्हाला मिळवायच्यात. पुढचे पानं हे सांगतात. त्या सगळ्या पानाचा सारांश इथे घालण्यात आलेला आहे. आणि काय पाहिजे शेवटी? बंधुता. आम्हाला बंधुता पाहिजे. सो एज टू प्रमोट द फ्रॅटर्निटी अमॉंग द इंडियन सिटीजन्स. सगळ्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण केला पाहिजे. आता जर आम्ही जातपात सोडून दिला, धर्म सोडून दिला आणि निधर्म राज्य निर्माण केलं तर मग काय पाहिजे? तर बंधुता. कोणताही धर्म किंवा जातभेदमध्ये न आणता सर्वांच्या दरम्यान असं धर्मनिरपेक्ष बंधुता निर्माण करण्याचा हा एक आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पद्धतीनं आपण शेवटी ही घटना निर्मिती केली आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपण ती मान्य केली. आणि म्हणून त्याचं आजच्या दिवशी आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती. जेव्हा घटना निर्मिती झाली तेव्हा या 299 लोकांच्यामध्ये 15 भगिनी किंवा स्त्रिया सदस्य होत्या. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने जेव्हा त्यांची राज्यघटना निर्माण केली त्यात एकही स्त्री किंवा भगिनी नव्हती. मात्र आमच्या घटना समितीमध्ये 15 भगिनी होत्या आणि त्या 15 भगिनी त्या विदुषी होत्या, ज्येष्ठ साहित्यिक होत्या. आणि त्यापैकी एक होत्या देवयानी वेलायुधन. या देवयानी वेलायुधन ह्या दक्षिणेकडच्या एक दलित महिला होत्या. त्यांनी ह्या संपूर्ण ग्रंथाविषयी एक वाक्य सांगितलं आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते असं म्हणतात, ॲज लॉर्ड कृष्ण इज सीन फ्रॉम the pages and verses of Bhagavatam, likewise Dr. Ambedkar has parked himself in the pages and in the articles and the provisions of the Constitution. काय म्हणतात भगिनी वेलायुधन? त्यांचं म्हणणं आहे, जसं आपण जर का भगवद्गीता उघडली तर आपल्याला पानापानात भगवान श्रीकृष्ण दिसतात. श्रीकृष्ण उवाच. ठिकठिकाणी श्रीकृष्ण, प्रत्येक पानात श्रीकृष्ण. भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण. तसं ह्या भगिनी म्हणतात वेलायुधन की जसं आपण जर का हा ग्रंथ उघडला, कोणचा? संविधान, तर आपल्याला पानापानात डॉक्टर आंबेडकर दिसतात. आणि म्हणून आपल्याला आजच्या दिवशी ह्या सगळ्या ज्येष्ठांचं स्मरण केलं पाहिजे. आपण त्यांचं उत्तरदायित्व मान्य केलं पाहिजे आणि त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजेत. त्या ऋणातून आपण मुक्त कधीच होऊ शकणार नाही, व्यक्त तर करूया. आणि म्हणून समता सांगावंसं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, जेव्हा ह्या घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं भाषण अत्यंत गाजलं होतं आधीच्या शेवटच्या दिवशी. आणि ते असं म्हणाले होते, अ गुड कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ बॅड पीपल विल फेल अँड अ बॅड कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ गुड पीपल विल वर्क वेल. म्हणजे थोडक्यात घटनेत काय लिहिलंय याच्यावर फार अवलंबून नाही, तर ती घटना चालवणारे हात, ती घटना चालवणारी डोकी कशा प्रकारची आहेत. जर का ही घटना आपण चांगल्या प्रकारे चालवली तर ही घटना वर्ष काय, दशकं काय, शतकं काय ही चिरंतर अशी राहणार आहे आणि ती भारतवर्षाचा एक सन्मान असणार आहे. या अशा भारतीय संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं मी सर्व भारतीय बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. धन्यवाद.